उद्या कान्हा आणि पायल आमच्या घरी येणार आहे आणि त्याची तयारी आता आम्हाला करायची आहे. त्यासाठी आमची सर्व फॅमिली निघाली होती शॉपिंग करण्यासाठी. शॉपिंग करण्यासाठी सर्व फॅमिली एकत्र चालली होती, कारण प्रत्येकाची शॉपिंग लिस्ट वेगळी होती. मम्मी-पप्पांची वेगळी शॉपिंग लिस्ट, श्रुती सुनीलची वेगळी आणि माझी वेगळी शॉपिंग लिस्ट. बाळंतीण घरी येणार म्हटल्यावर बाळंतविडा देण्याची प्रथा असते आणि त्यासाठी आम्ही चांदीची शॉपिंग करण्यासाठी आलो होतो. बाळंतविड्यामध्ये चांदीच्या गोष्टी घेण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे कान्हासाठी आम्ही कमरेचा पट्टा आणि पायातील वाळे घेतले. सिल्वरची शॉपिंग करत होतो तोपर्यंत सुनील आणि श्रुती डेकोरेशनचं सामान घेत होते. थोडंसं डेकोरेशनचं सामान आम्हाला आणखी घ्यावं लागलं होतं, कारण काल जे मी सामान घेऊन गेलेलो होतो तेवढ्यामध्ये आमचं पूर्ण डेकोरेशन होणार नव्हतं. म्हणून आणखी थोड्याशा गोष्टी खरेदी केल्या आणि आम्ही गेलो येवल्यामध्ये पडदे घेण्यासाठी. त्या दिवशी मी पडदे घ्यायला गेलो होतो, पण मला पडदे आवडले नाही. पण आज पुन्हा मी ठरवलं, चला एकदाचे घेऊनच टाकूया, जे भेटतंय ते घेऊन टाकूया, म्हणजे आपली रूम तरी वेगळी दिसायला लागेल. कारण ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण कान्हा आणि पायल उद्याच येणार आहेत आणि त्यासाठी रूम तर डेकोरेट करावीच लागणार आहे. शॉपिंग करून आम्ही सर्वजण थकलो होतो, म्हणून मस्त नाश्ता केला. पोटभर जेवण झाल्यानंतर भारी वाटलं आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो होतो आणि जाताना आम्ही फ्रेम्स पण बनवलेल्या होत्या. या फ्रेम्स कशा दिसत आहेत त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. घरी पोहोचलो आणि जी केलेली सर्व शॉपिंग होती ती आम्ही एकदा परत बघितली. सर्व गोष्टी आलेल्या आहेत का कन्फर्म केलं आणि जे डेकोरेशन करायचं आहे त्याची पण आम्ही ट्रायल करून घेतली. आता फायनली आमच्या रूमचा कायापालट होणार होता. कान्हा येणार आहे म्हणून घरातील वातावरणच चेंज झालेलं आहे. सुनील घरावरती लाइटिंग टाकत होता, तर श्रुती घरातील पडदे चेंज करत होते. आम्ही खूप जास्त एक्साइटेड झालेलो आहोत. कान्हा आणि पायलचं स्वागत आमच्या घरी कसं झालं हे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजेलच. तर आमच्या चॅनल्सला सबस्क्राईब करा. स्वप्नील जाधव ब्लॉग्स, पायल जाधव ब्लॉग्स आणि श्रुती जाधव ब्लॉग्स. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.